देशामध्ये लोकशाही राहिली की नाही याच्यावर आता शंका येत आहे. कारण की देशातील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका दलित यूट्यूबर मुकेश मोहनवर 50 करोडाची मानहानी कारवाईचा दावा केलेला आहे. द कारवा मासिकने नितीन गडकरी यांच्या होणाऱ्या व्यवसायाबद्दल भरपूर काही लिहिले, जी त्यांची कंपनी बीप एक्सपोर्टचे काम करत होती. यावर मुकेश मोहन यांनी व्हिडिओ तयार केला. नितीन गडकरी RSSचे समर्थक, ज्येष्ठ नेते, भाजपचे आणि गाईला माता मानणारे नेते आणि त्यांची नातेवाईक आणि घरातल्यांची कंपनी गाईचा मांसाचा व्यापार करते, असे त्या मासिकमध्ये दिले. पण त्या मासिकवर कारवाई न करता मुकेश मोहन यांनी केलेल्या एका व्हिडिओवर नितीन गडकरी यांनी कारवाई केली. मुकेश मोहनवर 50 करोडाची मानहानी दावा केला. कारण हा व्हिडिओ क्रिएटर दलित आहे म्हणून नितीन गडकरी यांनी कारवाई करायची होती, तर त्यांना कारवाई कारवा मासिकवर करायला हवी होती. त्यानंतर वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी या विषयाची दखल घेत सरकारवर जोरदार टीका केलेली आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले, सरकारच्या विरोधात जो बोलेल त्याला धमकावले जाते आणि सोशल मीडियाचे अकाउंट बंद केले जाते. आम्ही या गोष्टीचा जाहीर निषेध करतो आणि आम्ही सर्व मुकेश मोहन सोबत आहोत, असे विबी अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले. तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.